या महिन्याचा जो लाभ आहे डीबीटी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे हा साधारणपणे त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। समेश गुडे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। लाडकी बहीण योजना खूप खुशखबर आनंदाची बातमी होय। मे महिन्याचा 11वा हप्ता यायला सुरुवात झाला आहे, चालू झालेला आहे होय। तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा, कारण मे महिन्याचे पैसे यायला सुरुवात झाला आहे। सगळ्यात आधी सगळ्यात पहिले आपल्या चॅनलवर मी सांगत आहे, आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि सत्य माहिती मी देत असतो, जी ऑथेंटिक न्यूज असते त्याच्याबद्दल मी अपडेट देत असतो। तर बघा, मे महिन्याचा 11वा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगा, नसेल आले तर मी लगेच मदत करेल। तर बघा, आजचा व्हिडिओ सुरू करूया। मे महिन्याचा पैसे येण्यासाठी जे आहे तुम्ही पात्र असेल तरच पैसे येणार, कारण 16 लाख महिला ह्या योजनेपासून अपात्र झालेल्या आहे होय। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, खूपच महत्वाचा व्हिडिओ आहे। 16 लाख महिला ह्या योजनेतून जे आहे अपात्र जे आहे केलेले आहे। महाराष्ट्र शासनाने असे आदेश दिलेले आहे की त्यांना या योजनेपासून अपात्र करा, कारण त्या योजनेमध्ये जे आहे आता पात्र नाही आहे। तर अशा कोणत्या महिला आहे, तुमचं नाव यादीत आहे की नाही आहे, संपूर्ण माहिती देतो। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर बघा, आदेशानुसार हप्ते वाटपायला सुरुवात झालेली आहे होय। मे महिन्याचे पैसे आदेशानुसार वाटपायला सुरुवात झालेली आहे, असे महाराष्ट्राचे तुमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेले आहे की आदेशानुसार जे पैसे द्यायला सुरुवात करा। आणि काल रात्री 36 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यात जे आदेश दिले आहे, 36 जिल्हे त्याच्यापैकी 4 कोणते जिल्हे आहेत तर बघा नागपूर, सोलापूर, नाशिक, अमरावती ह्या 4 जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे। पैसे वाटप करायचा आदेश दिलेला आहे। तर तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंट बॉक्स मध्ये एकदा पटपट कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण हा व्हिडिओ जे आहे खूपच महत्वाचा आहे। तर बघा, काल रात्री 36 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यात जे आदेश दिलेले आहे, काही बहिणींचे बँक खाते रद्द केलेले आहे। जे 16 महिला अपात्र आहे या योजनेमध्ये, त्या महिलांचा जे आहे अर्ज रद्द केलेला आहे आणि बँक खाते सुद्धा बंद केलेले आहे, कारण ते महिलांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर गेलं होतं। त्यांच्या घरी 4 चाकी वाहन आढळलं, त्यांच्या घरी 20-20, 25-25 एकर शेती नावी होतं, म्हणून त्या या योजनेपासून अपात्र झालेल्या आहे। सगळ्यात महत्वाची अपडेट आपल्या चॅनलवर मी देत आहे। तर बघा, मे महिन्याचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येतील ते तारीख सुद्धा सांगतो, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, कारण मे महिन्याचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण महिलांना जे कळलं पाहिजे। तर बघा, त्याच्या पुढे त्याच्यापेक्षा महत्वाचा, लाडकी बहिणींच्या खात्यात मेचा हप्ता येणार नाही। जे अपात्र महिला आहे त्यांना पैसे येणार नाही, परंतु जे पात्र महिला आहे त्या पात्र महिलांना मात्र मे महिन्याचा हप्ता लगेच येणार आहे। तर राज्य शासनाने लाडकी बहिणींच्या वयानुसार यादी तयार केलेली आहे। मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मे महिन्याचा हप्ता वयानुसार दिला जाणार आहे, असं जे स्पष्ट केलेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी आता वयाची अट आलेली आहे होय। तर बघा, तुम्हाला सांगतो कोणत्या तारखेला तुमच्या जिल्ह्यानुसार पैसे येतील। तर कोणत्याही श्रेणी बहिणींना मेसेज येऊ शकतो, मोबाईलकडे लक्ष ठेवून राहा। कोणत्याही श्रेणी तुम्हाला मेसेज येऊ शकतो आणि जर समजा मेसेज आला नाही तर लगेच जे आहे बँकेत जा, बँकेत जाऊन जे आहे KYC करा, डीबीटी करा। मेसेजच्या भरोशावर राहू नका, असं महाराष्ट्र शासनाने आदेश दिलेला आहे। कारण तुमचं जर नवीन आर्थिक वर्ष लागलेलं आहे, नवीन आर्थिक वर्षात तुमचं जर आधार कार्ड आणि बँक कार्ड हे जर लिंक नसेल, म्हणजे सोप्या भाषेत KYC करून नसेल, लिंक नसेल, तर पैसे येणार नाही। मेचा 11वा हप्ता तुम्ही मागच्याच महिन्यात जे आहे KYC केली असेल, आधार डीबीटी केली असेल, ठीक आहे, परंतु नवीन आर्थिक वर्ष लागलेलं आहे। ह्या नवीन आर्थिक वर्षात तुम्हाला परत एकदा KYC करावी लागते। तुमचं वय नेमकं किती आहे, तुम्ही 21 ते कोणत्या वया गटात जे आहे बसते ते लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा। आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं आणि खूपच महत्वाची अपडेट आता देतो बघा,
खूप साऱ्या महिलांचा प्रश्न होता की मे महिन्याचे पैसे 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार, कारण महाराष्ट्र शासनाने तर सांगितलं होतं की आम्हाला जर निवडणुकीत तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर आम्ही तुम्हाला जे आहे 2100 रुपये देऊ। तर मे महिन्याचे 1500 येणार की 2100 रुपये मिळणार 11वा हप्ता, याबद्दल सुद्धा माहिती देतो, म्हणून व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, मी एकाच व्हिडिओमध्ये जे आहे आज पूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओला एकदा लाईक करा, तुम्हाला 2100 रुपये येते की 1500 येते ते सुद्धा सांगतो। तर बघा, त्याच्यापेक्षा महत्वाचं जर आता बघतो म्हटलं की लाडकी बहीण योजना मेच्या हप्त्यासाठी निधी मंजूर, मेच्या यादीमध्ये नंबर लावण्यासाठी तुम्हाला हे 2 कागदपत्र असणं तुमच्याजवळ खूपच आवश्यकता आहे। हे 2 कोणते कागदपत्र आहे तर बघा, तुम्ही नवीन उत्पन्नाचा दाखला काढून घ्या आणि तुमच्यापाशी पिवळं कुपन आहे की पांढरं कुपन आहे की केशरी कुपन आहे, कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा। त्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला ह्या योजनेमध्ये जे आहे टिकून राहता येणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे। आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं, ज्या लाडक्या बहिणींना गॅसचा 1 रुपया सुद्धा मिळाला नाही तर मे महिन्यामध्ये तुम्हाला गॅसचे पैसे सुद्धा मिळणार आहे, अशी आनंदाची बातमी मी आपल्या चॅनल मार्फत तुम्हाला देत आहे। बघा, गॅसचे सुद्धा पैसे येणार आहे 2490 रुपये। ज्या बहिणींना गॅसचे पैसे आले नाही आजपर्यंत त्यांना गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहे। तर बघा, शेवटच्या टप्प्यातील जिल्हे ही यादी तयार झालेली आहे। मे महिन्याची यादी आता बघा, जिल्ह्यानुसार आणि तारखेसहित सांगतो मे महिन्याचे पैसे तुम्हाला कधी येणार। तर बघा, कोकण विभाग, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि नांदेड, अमरावती, सोलापूर हे जिल्हे जे सगळ्यात आधी पैसे येणार आहे आणि तुम्हाला सध्या तरी 2100 रुपये नाही 1500 रुपये मिळणार आहे। तर मे महिन्याचे पैसे तुम्हाला लगेच 2-3 दिवसात येणार। तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।